तर आज बनवायची थोडी आगळी वेगळी एकदम मस्त युनिक रेसिपी आहे. आणि आपण बनवतो आहे मस्त कांद्याच्या पातीची मुठीची भाजी म्हणू शकतो आपण याला, कारण हाताने आपण त्याला मुटकुळ्यासारखं करून घेतलेलं आहे. आणि बघा मस्त कांद्याची पात घेतलेली, ती बारीक कापून घेतलेली आहे. इकडे मी तुरीची डाळ घेतलेली 1 वाटी, ती 4-5 तास भिजत टाकलेली पाण्यामध्ये. आणि भिजल्यानंतर बघा आपल्याला मिक्सरमधून काढायची आहे ती. आपल्याला मस्त कांद्याच्या पातीची मुठीची भाजी करायची आहे. आगळी वेगळी पद्धत आहे, एकदम मस्त सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी आहे. आणि त्याच्यामध्ये बघा मी हिरवी मिरची, लसूण, जिरं टाकलेलं आहे बघा डाळीमध्ये, तुरीच्या डाळीमध्ये. आणि बघा अशी थोडीशी जाडसरच ठेवायची, जास्त बारीक नाही दळायची. एका बाऊलमध्ये आपण काढून घेतलेली ही डाळ. आणि त्याच्यामध्ये आपण आता कांद्याची पात टाकायची आणि हाताने असं कुस्करून घ्यायची, सगळी थोडी थोडी टाकायची आणि कुस्करून ती कांद्याची पात डाळीमध्ये आपल्या टाकून घ्यायची. आणि बाइंडिंगसाठी आपण थोडंसं बेसन टाकणार आहे त्याच्यामध्ये, कारण मुठी बांधता आली पाहिजे आपल्याला. 2 चमचे मी डाळीचं पीठ बेसन टाकलेलं आहे. आणि असं सगळं आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे, कांद्याची पात आणि आपण तुरीची डाळीचं मिश्रण पूर्ण. आणि आपल्याला मस्त अशा मुठी बांधायच्या, आपण मुटकुळे पण म्हणू शकतो. तर बघा अशा प्रकारे बांधून आपल्याला हाताने असे मुटकुळे बांधायचे आपल्याला. पण आपण आणि अशा प्रकारे आपल्याला सगळे करून घ्यायचे. आणि इकडे बघा आपल्याला वाफवून घ्यायचे, ते स्टीम करून घ्यायचे आपल्याला. तर मस्त तेल लावून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये सगळे मुठे टाकून घेतलेले आपण. आणि स्टीमसाठी आपल्याला 10-15 मिनटं होऊ द्यायचे मस्त. आणि इकडे बघा मसाल्यासाठी मी कांदा घेतलेला आहे, तो कापून आपण टाकलेला पॅनमध्ये. खोबरं घेतलेलं आहे 2 चमचे, ते पण चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला. कांदा, खोबरं, टोमॅटो घेतलेले, आलं लसूण घेतलेलं आहे. आणि भाजून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून हे दळून घ्यायचे मस्त मसाला. आपण असं गॅसबरोबर कांदा भाजून घेऊ शकतो गावरान पद्धतीने, त्याच्याने तर खूपच छान टेस्ट येते भाजीला. खोबरं, कांदा असं भाजून घेऊ शकतो. आणि इकडे कढई ठेवलेली आहे, तेल पण टाकलेले, राई, जिरे, हिंग, कढीपत्ता. आणि बघा आता वाटण टाकायचं आपल्याला मस्त मिक्सरमधून काढलेलं. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, छान होऊ द्यायचा आहे मसाला आपल्याला तेलामध्ये. अशी ही कांद्याच्या पातीची मुठीची भाजी तुम्ही 1 पोळीऐवजी 2 पोळी खाल आणि सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी आहे. कांद्याची पात सहसा कुणाला आवडत नाही, पण तुम्ही अशा प्रकारे करून बघा, नक्की आवडेल. आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला आता सुके मसाले टाकायचे, धणे पावडर, जिरे पावडर, लाल तिखट टाकलेले कश्मीरी लाल, आणि गरम मसाला टाकायचा आपल्याला. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून मस्त तेल सुटेपर्यंत मसाला होऊ द्यायचा आपला. झाकण ठेवायचं आहे बघा आता. आता इकडे मसाला होतो तोपर्यंत आपण मुठे झाले का ते बघूया कांद्याच्या पातीचे. आणि झाली 10-15 मिनटं झालेले, मुठे पण आपले तयार झालेले मस्त. इकडे मसाल्याला पण तेल मस्त सुटलेले आहे बघा. आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाला. त्याच्यामध्ये मस्त गरम पाणी टाकायचं आपल्याला आणि छान उकळी येऊ द्यायची भाजीला मस्त. मी कसुरी मेथी पण टाकली त्याच्यामध्ये, त्याच्याने टेस्ट खूप छान येते. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छान उकळी येऊ द्यायची आता भाजीला मस्त. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला मुठे टाकायचे, गार झाल्यानंतर मग ते त्या भाजीत टाकून घ्यायचे आपल्याला. बघा ही मुठी गार झालेली आहे. आता आपल्याला टाकून घ्यायचे सगळे मुठे कांद्याच्या पातीचे. आणि 1-2 मिनटं चांगलं होऊ द्यायचं आहे. आणि मस्त तयार होणार आहे आपल्या कांद्याच्या पातीची मुठी. आणि मस्त मसाला भाजी तयार होणार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. बघा मस्त उकळी आलेली, तेल पण मस्त सुटलेलं आहे बघा भाजीला. आणि आता मस्त आपण बघा मस्त भाजी तयार झालेली आहे आपली. एका बाउलमध्ये काढून सर्व करायचे बघा. आणि मस्त तयार आहे आपली कांद्याच्या पातीची मुठीची भाजी. एकदम युनिक रेसिपी आहे.